बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल्या माधव माधव तो हा माधव माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल सर्व सुखाचे उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटा तुलसी हार गळा कास पितांबर 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 आवड निरंतर आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार कास पितांबर तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कंठिकास्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा
कास पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे येती सर्व सुख तुका म्हणे माझे हेती सर्व सुख तुका म्हणे माझे येती सर्व सुख तुका म्हणे माझे हेती सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे चिरार आवडे निरंतर हे चिरार गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे राधे गोविंद 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 राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे कसं सिस्टीम असलं तर कार्य सर्व कार्याच्या प्रथम कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी सुरुवातीला गणपती बाप्पाचं नमन केलं जातं, वंदन केलं जातं. या नियमाला अनुसरून या ठिकाणी गणपती बाप्पाला वंदन करून त्यानंतर गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात, परंतु त्या अगोदर या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्य एवढी मोठी यात्रा म्हणा, महोत्सव म्हणा, उत्सव म्हणा, पंढरपूरची आठवण आली. ही आषाढी वारी पंढरपूरला जेवढी गर्दी असते तेवढी आष्टागावामध्ये गर्दी जमलेली आहे. नुसती गर्दीच नाही तर सर्व बाळूमामांच्या भक्तांच्या अंतकरणामध्ये तेवढी दर्दी वर्ग. म्हणून बाळूमामाने या ठिकाणी साष्टांग दंडवत घालून सर्व श्रोते सज्जनाच्या पायावर मस्तक ठेवून ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग आला, श्री विष्णू गणपत गायकवाड उर्फ बापू कारभारी, बागा नंबर 2चे कारभारी आहेत. बापूंचा सुद्धा स्वभाव एकदम सुंदर गोड स्वभाव आहे बरं का. एकदा बापूंसाठी जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवा. सुरुवातीला गण होईल, त्यानंतर गवळणी कार्यक्रमाला सुरुवात.
ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो 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 ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो नमो माय बापा गुरु कृपा गणा तोड या बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरसील तुझं बिन दयाळा सद्गुरु राया सज्जन हो पहिलं वंदन गणरायाला करायचं असतं कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे म्हणून पहिलं वंदन गणरायाला आणि दुसरं वंदन सद्गुरूंना कारण जन्म आईवडील देत असतात लहानाचं मोठं आईवडील करत असतात परंतु माणसाला जीवन जगण्याची दिशा हे सद्गुरू दाखवत असतात संत दाखवत असतात म्हणून दुसरं वंदन सद्गुरूंना सद्गुरू राया माझा आनंद सागरू त्रैलोक्य आधार गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नी नेनती जा रूपा स्वयंप्रकाश रूपा निवेद एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदामुखी हा झाला गण यानंतर ज्यांनी तुम्हाला आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला अशा छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात ओम नमो 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 शिवाजी राजा 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 आहा नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा ओम नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा ओम नमो 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 शिवाजी राजा नमो 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 शिवाजी राजा तुझं नमो 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 शिवाजी राजा हो 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 यानंतर एक छोटीशी गवळण आणि कार्यक्रमाला सुरुवात आल्या पाच हो पाच गवळणी बर का मंडळी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली आणि देवाला पाहण्याकरता भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता सौरव गवळणी नटून थटून नंदराजाच्या अंगणामध्ये जमल्या पण कसं आहे ना हल्लीच्या महिलांना नटून हा शब्द कळत नाही त्यांना शृंगार हा शब्द कळत नाही त्यांना सांगावं लागतं गवळणी ब्युटी पार्लरला गेलती म्हणजे मेकअप करून आलती असं सांगावं लागतं तेव्हा आत्ताच्या महिलांना कळत मग देवाला पाहायला जायचे ठेवणीतली नवी कोरी साडी नेसण्याकरता काढली अंगावर तिला मॅचिंग असणारं ब्लाऊज तिला मॅचिंग असणारी टिकली तिला मॅचिंग असणारी चप्पल तिला मॅचिंग असणारा नवरा नाही जास्त होते सगळं मॅचिंग करून सर्व गवळणी नंदराजाच्या वाड्यामध्ये देवाला पाहण्याकरता जमलेले आहेत परंतु कोणत्या गवळणीनं कशा प्रकारची साडी परिधान केलती कशा प्रकारचा शृंगार केलता याचं वर्णन नादबाबांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे गवळण सादर करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून ह्या पाच रंगाचा शृंगार करून नादनांग रंगाचा शृंगार करून आल्या पाच गवळणी आल्या पाच सर्वांनी टाळी वाजवायची पाठीमाग रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पहिली गवळण भाळी भो हे पवली गवळण रंग सफेद तशी चंद्राची ही ज्योत पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत गगनी चांदणी लखलकीत आणि ऐका तिची मात जे हो गगनी चांदणी लखलकीत ऐका तिची मात मंथन करीत होती दारात धरून कृष्णाचा बाई हात मंथन करीत होती दारात धरून कृष्णाचा हात पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून हो आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून आहा दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी होणी श्री गवळण भाळी भोळी
होळी रंग हळदी होणे पिवळी पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुटेदार पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुटेदार हो एक लहान तनु मरकवळी जशी बाईचा प्याची हो गळ्या एक लहान तनुवर कवळी जशी काळी आईशा पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा पाच पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून हो तिसरी गवळण रंग काळा नेसून आली चंद्रकळा तिसरी गवळण रंग काळा नेसून आली चंद्रकळा हो काळे काजळ लिहून ढोळा रंग तिचा हो सावळा काळे काजळ लिहून ढोळा रंग तिचा हो सावळा काळी गळसरी घालून गळा आली राज सोबाळा काळी गरसोळी घालून गळा आली राज हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करुणी हा पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार आल्या पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून ओ चौथी गवळण रंग लाल लाली लाल ही लाल चौथी गवळण रंग लाल 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 हो हे कपाळी कुमकुम शिरी लाल भांगी भरोनी गुलाल कपाळी कुंकुम तिरी लाल भांगी भरून गुलाल ओ मुखी रंग विडा लाल जशी बाई डाळिंबीचे फुल मुखी विडा रंग लाल जसे डाळिंबीचे फुल आईशा पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी आता रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी आल्या पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून हो पाचवी गवळण हिरवा रंग पाहता अवघ्या झाल्या दंग पाचवी गवळण हिरवा रंग जसे आरशात झडले भिंग पाचवी गवळण हिरवा रंग पाहता अवघे झाले दंग हिरवी रंग जसे हा फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ अभंग फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ अभंग ओ हिरव्या काकणाचा पहा रंग जशी आरशात जडले या बिंब जसे आरशात जडले जय हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी आल्या पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून आहो लक्ष सिंगलच धा 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 कसे पंढरपूरची वारी चालू असल्यामुळे सर्व साथीदार पंढरपूरच्या यात्रेला गेल्यात मी एकटीच इकडं आले तुमच्या सेवेसाठी ज्यांची मला या ठिकाणी साथ लाभली उत्कृष्ट मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे कार्तिक महाराज यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। या ठिकाणी जे मला गायनाला साथ करतायत संजय महाराज जाधव उत्कृष्ट कीर्तनकार आहेत उत्कृष्ट गायनाचार्य त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। या ठिकाणी उत्कृष्ट महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायक संगीत अलंकार हरिभक्तपरायण रवी महाराज जगताप यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। आणि या कार्यक्रमाची संपूर्ण ज्या कार्यक्रमाची चित्रीकरण जे करतायत महाराष्ट्रातील गाजलेला कीर्तनाचा भारुडाचा भजनाचा नवे नवे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचा यूट्यूब चॅनल वारकरी कीर्तन आणि त्या चॅनलचे सर्वे सर्वा मुकेशजी पाटील या ठिकाणी आले तर त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार ठेवावे। म्हणजे याच्यानंतर आपण जरी गेलो
तरी आपल्या लेकरा बाळांना कार्यक्रम पाहता येईल यासाठी त्यांनी सुविधा केलेली बरं का मंडळी. या ठिकाणी गण झाला गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असती बरं का मावशी. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का, मागच्या वर्षी मी तर तुमच्या नंदुरबारला आलते. नंदुरबारला तिथं आलते बरं का मावशी. तिथं की नाही एवढ्या लोक सांगायचे म्हणले की मला नुसतं टेन्शनच आल्यासारखं होतं. पण सांगते ऐका, तिथं की नाही माझं लग्न झालं. यातलं कोण कोण आलतं लग्नाला? कोण आलतं लग्नाला? येऊ का? कोण आलतं? हात वर करा. कोण आलतं? ही म्हातारी आली तिची चष्मेवाली. आता कशी लागली डोळे वाटून पाहिलं आता. अहो काय सांगायचं, म्हणली पोरगलय चांगले देखना दिवाय नाकावर तोंड हाय. कुठं बसलो पेंट्या? कुठं बसलोय पाप्या? येऊ का? हे आलता का नाही लग्नाला? आलता का नाही लग्नाला? होय म्हण. आलता का नाही चड्डी घालून? होय म्हण, नाही तर अंगा उडी हाणीन बघ. अहो काय सांगायचं, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टप्पावर बसून आलाची आला. लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला. करदोडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेलं. बरं जाऊन ते काही का असं ना. हो, लग्न खूप थाटामाटात पार पडलं. हो, ही साऊंड सिस्टीम होती. हो, मुकेश भाऊ सुद्धा लग्नाला शूटिंगला होती बरं का. हो, पण काही गडबडीत तुम्हाला माझा नवरा दाखवायचं राहून गेलं. कुठं बसली आमचं कारभारी? कुठं बसलेत आमचं मिस्टर? आलेत का? ओ केरभरी ह्या का काही टोपीवाले? माझा नवरा बघा का कसा बसलाय, जण काय झडपीला निवडून आलाय. उठा बरं. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का, मागच्या वर्षी मी तर तुमच्या नंदुरबारला आलते. नंदुरबारला तिथं आलते बरं का मावशी. तिथं की नाही एवढ्या लोक सांगायचे म्हणले की मला नुसतं टेन्शनच आल्यासारखं होतं. पण सांगते ऐका, तिथं की नाही माझं लग्न झालं. यातलं कोण आलतं लग्नाला? कोण आलतं लग्नाला? येऊ का? कोण आलतं? हात वर करा. कोण आलतं? ही म्हातारी आली तिची चष्मेवाली. आता कशी लागली डोळे वाटून पाहिलं आता. अहो काय सांगायचं, म्हणली पोरगलय चांगले देखना दिवाय नाकावर तोंड हाय. कुठं बसलो पेंट्या? कुठं बसलोय पाप्या? येऊ का? हे आलता का नाही लग्नाला? आलता का नाही लग्नाला? होय म्हण. आलता का नाही चड्डी घालून? होय म्हण, नाही तर अंगा उडी हाणीन बघ. अहो काय सांगायचं, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टप्पावर बसून आलाची आला. लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला. करदोडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेलं. बरं जाऊन ते काही का असं ना. हो, लग्न खूप थाटामाटात पार पडलं. हो, ही साऊंड सिस्टीम होती. हो, मुकेश भाऊ सुद्धा लग्नाला शूटिंगला होती बरं का. हो, पण काही गडबडीत तुम्हाला माझा नवरा दाखवायचं राहून गेलं. कुठं बसली आमचं कारभारी? कुठं बसलेत आमचं मिस्टर? आलेत का? ओ केरभरी ह्या का काही टोपीवाले? माझा नवरा बघा का कसा बसलाय, जण काय झडपीला निवडून आलाय. उठा बरं. कसे बघतात बघा, जर का बायकोला कधी पाहिलं नाही. खाली बघा, या पुढे या इकडे. असे डोळे फोटो काढते. अप्पर दाखवा, डिप्पर नका. बरं का मावशी, हे आमचे हे म्हणजे कोण? हे आमचे ते लाजत्यात, माणसाळलेले नाहीत आणखी. खाली बघा, असं बघत जाऊ नका, मला लाज वाटते.
बरं का मंडळी, तुम्ही म्हणता ना बायडे तू एवढी तरणी मग नवरा का म्हातारा पकडलास. पण मावशी आमच्या यांचा एक स्वभाव मला लय आवडलाय. पाहायचं का तुम्हाला? खाली बस. तांबे देऊ का? उठा. लाजतोय मोडदा कोणीकडचं. बर का, नवरा असा पाहिजे. बर का मंडळी, नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे, आणि एक तडाखा दिला की आता सारखा उठून पळाला पाहिजे. हा यांचा स्वभाव मला लय आवडला. पण काय सांगू, अहो लग्न झालं, नांदायला गेली. अहो काय सांगू, लग्न झालं, नांदायला गेली, पण अवलाद लय कडून निघाली. बघा कसे बघतात खाली. बघा अहो मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही, चांगलं घरदार पाहिजे की नाही. पण काय सांगू, अहो लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर पडकच छप्पर. आव मोडकच घर पडकच छप्पर. बर का, मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी ढासळलं. आता म्हटलं उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते, यांच्या काय टकल्यावर बसू होय, बघायला सुद्धा काय वाटत नाही. हो नुसतंच मोडकं घर पडकं छप्पर. मी म्हणते असू द्या मोडकं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे की नाही, देवघर तरी पाहिजे की नाही मावशी सांगा मला. हो घर किती कोटीचे किंमत नाही, किती मजली याला किंमत नाही, त्या घरामध्ये देवघर आहे की नाही हे महत्वाचे. तसं माणसाचा जन्म किती मोठा आहे, किती पैलवान आहे, किती किलो वजन आहे हे किमतीचं नाही, त्याच्या अंतकरणामध्ये बाळूमामाला जागा आहे का नाही हे किमतीचे दादानो. हो म्हणून बंगला बनाया खूब लेकिन अंदर नारायण सोया, हे काही कामाचं नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. आहा दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हा दादला नको नवरा नको. हा दादला नको ग बाई. दादला नको ग नवरा नको ग नवरा नको ग बाई. आणि दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हो 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 हो. तुम्ही म्हणता बायडे एवढी धडधाकड दिसतीस, खुशाल नवरा नको म्हणतीस, पण काय सांगावं मावशा, मी मग काय म्हणते, नुसता वैताग 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 आणलाय टोपीनं. असं वाटतं यांना इथं सोडावं, असं वाटतं यांना इथं सोडावं आणि ह्या साऊंड सिस्टीम वाल्यासोबत निघून जावं. बघे कसा खुश झाले बघा. हो तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवरा सोडते का, पण मावशी अहो ताई नुसत्या घरासाठी नवरा अहो नाही सोडित, मग त्याला पाणी बरेच कारण येतं. मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही चांगली साडी. पण लग्न झालं तसं मेल्याने एक सुद्धा साडी घेतली नाही. मेवणीला 2-2 घेत होता, पण मला एक सुद्धा साडी घेतली नाही. कसा संसार करायचा सांगा ना. अहो एकच साडी. तुम्ही म्हणता आत्ताच 5 बदलल्यास की, खोटं बोलतीस का, आत्ताच 5 बदलल्यास की, पण ह्या 5च्या 5 साड्या बाळूमामा सेवेकरी यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस. जोरदार टाळ्या वाजवा. ते म्हटले बायडे साड्या साड्या करू नकोस, 1100 रुपये 2-4 साड्या येतील घे. मला सांगा अहो एकच साडी, दुष्काळा मला डोळ्यातलं पाणी आटले, कोरड्या डोळ्यानं काम भागवायला नको म्हणून. अहो काय सांगू, एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रास नव कधी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती, पण रोज आंघोळीच्या 2-2 गोळ्या घेते. काय करू, ह्या साड्या सुद्धा हो आमच्या कारभारांनी मला भेट दिल्या बरं का. म्हणून कशी बशी 4 चौघीत आली, नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. बघाल तरी काय वाटतंय का. खाली बघा म्हणते, फाटकाचं लुगडं आणि तुटकीचं चोळी. अहो फाटकोचं लुगडं आणि तुटकीचं चोळी, आणि तिला शिवायला दोरा की हो नाही. फाटकाचं लुगडं म्हणते काय, भक्ती. जर ज्याची भाव फाटका असेल, ज्याचा भाव तुटका असेल, तर असा परमार्थ कामाच नाही. परमार्थामध्ये भावाला
किंमत आहे. भाव जर फाटका असेल, महाराज म्हणतात फाटकाचं लुगडं न तुटकीचं सोळी, तिला शिवायला प्रेम नावाचा दोरा किंवा नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. आहो हो 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 हो. तू म्हणता नुसतं साडेसाठी नवरा सोडते का, पण नुसतं साडेसाठी नवरा सोडायला रिकामी नाही यावं. मला सांगा, हो मला सांगा, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? हे का ना आगाव कुठं ना येऊ नको म्हणलं तर कोणत्या डब्यात बसू. हो, सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं. आवडतं की नाही मावशी सोनं? पण बघा ना, लग्न झालं तसं मोडताना एकतरी फटकं म्हणे गळ्यात बांधलाय का? ओ कुठं हळदी कुंकवाला गेलं, कुठं हळदी कुंकवाला गेलं, कोणी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या की, ताईसाहेब नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा की वाटत नाही. पण आता उगा मावशाव तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथंच सोडचिठ्ठी देते. बसा वरडत. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मारायचा तडाका. आणखीन एक घेताय का? पहाटेच्या पारी कोंबड कुकत. या रावजी सोमनाथ शर्मळे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले. एकदा जोरदार टाळ्या होऊया. हो, पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबड कुकत. नाही, आमचं भारूड जे बगल, आमचं भारूड जे फुकट बगल, त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. हो, तुम्ही म्हणता भाडे, नुसत्या साडीसाठी सोन्यासाठी नवरा सोडते का? पण मावशी त्याला अनेक बरेच कारण आहेत. मला सांगा, घरामध्ये जेवायला पाहिजे का नाही, खायला पाहिजे का नाही घरामध्ये? पण बघा ना, सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय, आणि खाली तरी बघतोय का? मला नुसती जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. अहो खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो, तरी तुम्हाला खोटं वाटलं म्हणून 200 किलो कमी सांगितले. एवढं माझं वजन. मी जर असं मोटरसायकलवर जर बसली ना, तर मोटरसायकलचा टायर वाजल्यानं पंक्चर व्हायचं. होया बरं, असा माझा सोन्यासारखा संसार मावशी. पण काय सांगायचं, सोन्यासारखा संसार. हो, जाऊन द्या. नवरा बिचारा कसं कसं ना, बरं का, नवरा बिचारा कसं कसं ना, सृष्टी मौला दादा, नवरा कसं कसं ना, पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येत का? 2-4 कमी सांगितली. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या दाऊ का? कुठं बसलाय मावा 1 नंबरचा पिंट्या? दिसते का? त्यांनी पोराच्या खाऊसाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलं. धन्यवाद. पेंट्या, ए पेंट्या, मम्मीचे केस सोड, मम्मीला टकली करशील, मम्मीला तुझ्यासारखं करशील महात्मा गांधीकट. बायका म्हणायच्या, मम्मी काय बालाजीनं आणली का काय? अय, कसा दिसतंय माझा अमिताभ बच्चन वर सर, कसा बसलाय बघा की, जणू काय बाबळीच्या खोडावर बसलाय. पेंट्या, ए पेंट्या, लय बरं वाटत असं नाही? असल्या उतरते वाईट असली कवळी मम्मी सापडली. कसा दिसतोय माझा तो खोबऱ्याचा गुंड. हाय का यात एक तरी देख ना पिंट्या. ए पिंट्या, आपल्या पप्पाला ताटा करे बघ. पप्पा, दिस इज पप्पा. पप्पा, हा मन, पप्पा आय लव्ह यू मन. पप्पा आय लव्ह यू. पप्पाला गोड पप्पी द्यास कर. पाहिलं, सगळं ऐकतोय, मुर्दा बापाव गेलाय. पिंट्या, ए पिंट्या,
मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं माईक मध्ये अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? काय गो मम्मी? ए पिंट्या. काय मम्मी? पिंट्याचं एवढं वय झालं पण आणखी बॅटरी उतरली नाही. नोकियाचा चार्जर हे वर सरक. पिंट्या घसरायला खरून वटकन लावती म्हणजे घसरायचं नाही. हा माझा नंबर 1चा पिंट्या, पहिल्या लॉकडाऊन मधला आहे. काय खातो कोणास तो मोडदा नुसत्या जडची जड लागायला. घेताना बरा वाटला, ठेवते नाही तर माझं कंबर कटकन मोडून. पिंट्या तुझी सुनेची डेबी लाईट वाचली उतर. हा माझा नंबर 1चा पिंट्यावर घ्या. नंबर 2चं कार्टून दाखवते. ले पायले दाबू नको, मोठ्याही मरल. आवडू नको ले पाय, मोकळा बस. आईकड नसतो ना सारखा, बापाची सवय मोड त्याला. पिंट्या ए पिंट्या कुठं गेलता? संडासला. तरी म्हणलं इथं आल्यापासून मंडपात वास खेळायचं घुमत होता. ह्यो माझा नंबर 2चा पिंट्या, दुसऱ्या लॉकडाऊन मधला. पिंट्या मम्माला एकदा पप्पाला शेवटचा टाटा कर. बाय बाय. बर का पिंट्या? पिंट्या काय? पोरग माझ्याकडे बघून घाबरले. नाही ना नाही. पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. काही गरज नाही. दिसते का नाही? नाही. जवळ नको टोचल. पिंट्या वल लागेल नाही. मुतला बितला नाही. नाही. तस करू नको, तडका येत असते. आत्ताच साडी डाय क्लीन करून आणली वर्ष. अहो काय सांगू, पोरग कोणाची नजर लागली का काय कोणास. सकाळपासून पोरग रडायचंच थांबणं. किती महिन्याचं असेल मावशी? किती महिन्याचं असेल? आत्ताशी 6 महिना झालाय. पोराचं नाव पण नाही ठेवलं. ठेव का नाव? पहिल्या दिवशी फिल्म दुनियेत आला जन्माला बाळ शाहरुख, आणि पळणा गातो या अशोक सराफ, जो बाळा जोरे. दुसऱ्या दिवशी झाला वाद, अन बारशाला लाय लालू प्रसाद, सोनिया गांधी म्हणे मिटूया वाद, जो बाळा जोरे. आणि तिसऱ्या दिवशी लढीवाळ बाळ खायला मागतो या गुटक्याची माळ. शेवट चांगलं गीत गाऊन बघते. पोरग रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर बाप्पाची हवाली करते. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, नाही ना बाळ माझं, रडता राही ना. शिवाजी भटघर जामदरी यांच्याकडून 501 रुपयाच्या ठिकाणी बक्षीस. एकदा जोरदार टाळ्या होत्या. नजर संसाराला लागली नजर, आणि माझ्या नवऱ्याला लागलं व्यसन. ते पण साधं सुद्धा नाही, दारूचं व्यसन लागलं. पण ते म्हणताना घेताना तर यांना कधी पाहिलं नाही. पण आमचे हे बरं का, आमचे हे रोज रोज घेत नाहीत. मग आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात. रविवारी तेवढी सुट्टी टाकते, तसे लई इमानदार आहेत. पण काय सांगू, जिचा नवरा दारुड्या, तिला माहिती संसार किती वाईट असतो. म्हणून मावशी तुळजापूरला गेली. तुळजापूरच्या आई पुढे हात पसरला, पदर पसरला. भवानी मातेला म्हटलं, भवानी माते धाव, नवसाला पाव. तेवढा ती भवानी माई नवसाला पावली म्हणून आईच्या नावानं 5 घर जोगवा मागते. बरं का, जोगवा भवानी मातेचा जोगवा आहे, संत एकनाथ महाराजांचा जोगवा आहे. बरं का, प्रत्येकीनं जोगवा वाढायचा. बरं का मावशी, प्रत्येकानं जोगवा वाढायचा. नाही वाढला तर तुमच्या डोक्यात सकाळी वावतील. बघा, असला तर वाडा, नसला तर काही जबरदस्ती नाही. असला तरच वाडा, नसला तर शेजारणीकडून उसना घेऊन का होईना पण वाढ आहे. पुरुष मंडळ तुम्ही पण वाढायचा, नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाब.
गिडबडकी पळीडा बाबळेच्या राणा आईचा जोगवा मागीन आईचा जोगवा मागीन आईचा जोगवा मागीन अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दना लागुनी मोहमहिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी अन भक्ता लागी तो पावसी निर्वाणी ओ आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे चहा बघता चहा संपला असला तर वडापाव पण चालत वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालत आई माझे कोडे काय म्हणला भक्ता माझे कोडे अरे 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 जर का तुझा घोडा असेल तिकडं नंदुरबारला नेऊन सोड माझे कोडे आई घोडे अच्छा लवकर बोल देवलय बिझी देवाचं नवीन वार एकदा का वार गेलो की देवाला परत 7-8 फॅन लावा लागते तरच वार येते माझे कोडे की काळी कोंबडी पांढरा अंड का देते काय म्हणला भक्ता काळी कोंबडी काय म्हणला भक्ता इको कमी करा काळी कोंबडी पांढरा अंड का देते भक्ता मग तू दी द्यायला बिचारी देऊ दे की काय म्हणला काळी कोंबडी पांढरा अंड काय देते भक्ता अरे अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटला होय अरे देवाची चेष्टा करतोस तो अरे हा देव वाल्या झाडाला आग लावणारा देव आहे फक्त याला सकाळी सकाळी चहा प्यायला चूल पेटत नाही पण भक्ता काळजी करू नको काय म्हणला काळी कोंबडी पांढरा अंड का देते भक्ता एक काम कर भक्ता 3.5 मीटर कापड घे भक्ता 3.5 मीटर कापड घे घेतलं त्याच्यामध्ये त्याच्या 4 घड्या घाल त्यामध्ये 5 किलो हिरवे लिंब टाक 5 किलो मिरच्या टाक 5 किलो लवंगा टाक 5 किलो टाचण्या टाक 5 किलो गुलाल टाक सगळ्याचं गठोडं बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध कोंबडी मरल की आई भक्ता देवाला पण माहिती कोंबडी मरल पण देवाचं डोकं बघ भक्ता देवाचं डोकं अरे अरे जर का तुझी कोंबडी वजन मेली जर का तुझी कोंबडी वजन मेली मला सांग अंड घालायचा कुठं प्रश्न राहतोय देवाला येड्यात काढतो होय रे भक्ता आई दुसरे कोडे माझं भक्ता ए भक्ता आपल्यात विचार भक्ता कारण इथले लोक मला चॅप्टर दिसायले काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं ताणवताना म्हणते इकडं डांबरी लवकर सापडत नाही गाडी ओव्हरटेक होत नाही बोल भक्ता काय माझे कोडे साऊंड सिस्टीम वाल्याची दारू कधी सुटल काय म्हणला भक्ता साऊंड सिस्टीम वाल्याची दारू कधी सुटल कशाला बिचाराच्या मुळा उठलाय एवढी चांगली सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची पण भक्ता काळजी करू नको माझ्याकडे तोडगा आहे अरे 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 साऊंड सिस्टीम वाल्याची दारू सुटल साऊंड सिस्टीम वाल्या दादाची कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे द्वैत सारुणी माळ निघाली द्वैत सारुणी माळ निघाली हाती बोधाचा झेंडा मी घेईन हाती बोधाचा झेंडा मी घेईन रहित वारिसी जाईन आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आई राजा भक्ता ए भक्ता थांब मला पैसे घेऊन तुकाराम भक्तीचा भावाचा ज्ञानाचा प्रेमाचा आणि वैराग्याचा या 5 गोष्टीचा जोगवा मागितला म्हणून ती अंबिका मला प्रसन्न झाली म्हणून आईचा जोगवा मागून ठेविला
जाऊनी महाद्वारी नवस फिडिला एका जनार्दनपण देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. समाज सुद्धा भरपूर जमलेला आहे बरं का. मला वाटलं खाल्ल्यानंतर निघून जातो का काय समाज, पण नाही. कार्यक्रमासाठी सुद्धा एवढ्या ठिकाणी तेवढाच समाज जमलेला. एकदा संपूर्ण या समाजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं का. वा वा वा. जिकडं बघावं तिकडं संत बाळूमामांचा भांडारा दिसतोय मला. वा. बाळूमामांच्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन झालेली ही मंडळी. एकदा बाळूमामांसाठी थोडंसं 1 मिनिटाचं भजन करू, त्यानंतर पुढे भरप्रगती. घरी जाऊ लागली, अर्ध्या वाटात तिला अटॅक आला. त्यामुळे तुम्ही एवढी रिस्क घेऊ नका. सर्वांनी प्रेमानं बाळूमामाच्या नावानं सांग भल बोला. बाळूमामाच्या नावानं सांग भल बोला. मामाच्या नावानं चांग भल बोला. बाळूमामाच्या नावानं चांग भल बोला. 1 मिनिट. हो 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 हो. काय म्हणलं आता यानंतर एक सुंदर असं ऐनाचार्य संजय महाराज आणि रवी महाराज यांच्या आवाजामध्ये एक झलक जोरदार गवळण होणार आहे. सर्वांनी गवळण आवडली तर त्या गवळणीमध्ये सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण वर्षातून आपण बाहेरून जे आलेली मंडळी वर्षातून एकदाच आपल्याला आनंद लुटायला मिळतो. त्यामुळे संपूर्ण जोशामध्ये आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. यानंतर कार्यक्रम असा शिल्लक आहे. एक सुंदर गवळण होईल. त्याच्यानंतर आत्ता गेले आणि आत्ता परत आले. शूटिंग चालू आहे. सर्वांचे या ठिकाणी चित्रीकरण होत आहे. तरी तोंड पडून बसू नका. सर्वांनी प्रेमानं भजन करा. माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा, या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची बरं का. माझं लग्न आपले बापू मामा कारभारी यांनी माझं लग्नाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला बरं का. नवरी आळंदीची, नवरदेव तुमच्या जवळचीच आहेत बरं का. माझं लग्न जमत नव्हतं. खोटं बोलून कसं तरी जमवलं. माझे मामा कुठे गेले? नवरीचे मामा वर या. दिस इज माझं मामा आहेत. हे माझे मामा. लग्नाला सुरुवात करायची आहे बरं का. तसं माझं लग्न मागच्या महिन्यातच जमलं होतं बरं का मंडळी. लग्नाला उभी पण राहिली, पण घोटाळा असा झाला. मामांनी लग्नामध्ये मंगलाष्टका म्हणण्याकरता ब्राह्मण कर्नाटक मधला बोलवलं. त्या कर्नाटक मधल्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेमध्ये मंगलाष्टका सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला. शोधित मी इथपर्यंत आले. 4-2 हाका मारून पाहते इकडे आलाय. मला असं समजले बरं का. 4-2 हाका मारते, आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कावळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक दिसत का कुठं? ऋतिक आले बघा. या 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 या. ओहो, मामा कुठं सोडले? कुठे गेले मामा? मामा कुठे गेले? मामा नवरदेवानं मामाला घेऊन यायचं असते. मामानं नवरदेवाला घेऊन यायचं असते. मागं कसे राहिले तुम्ही? इकडं एवढी मोठी दाढी वाढवली.
लोकाला प्यायला पाणी नाही, पाणी वाढ घालू घालू दाढी वाढवली. लग्नाला या ठिकाणी सुरुवात करायची बरं का. लग्नाला एवढं वराड जमलंय पण कळायला मार्ग नाही. नवरदेवाकडचं आणि नवरीकडचं वराड कोणतं मिक्स झाले. नवरदेवाकडचं वराड हातवर करा. नवरदेवाचं वराड 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढं अर्धे ना एवढं चालत. तुम्ही काय पाकिस्तान आले का काय? 4-2 टाळकीच कशा सोबत आणली. आता नवरीकडचा वराड हातवर करा बघा. हा याला म्हणायचं वराड. काय काही करणार का मावशी? हात जरी 2 वरी केले असतील जेवायला एकच ताट भेटणार आहे. आता यातून जे हात वर करायचे राहिले होते समजायचं उद्याच्या पंक्तीसाठी गिळायला आलते. पण काळजी कर नका, लग्नानंतर जेवणाची सोय सुद्धा आपापल्या घरीच केलेली आहे. या ठिकाणी लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी टाका तुम्ही पुढे या. फर्स्ट गिअर टाका तुम्ही. हे दिस इज माझं मामा, दिस इज माझ्या नवऱ्याची मामा. हो तुम्ही म्हणता बायडे चांगलीच इंग्लिश बोलते. हो बरं का, माझी शाळा खूप झालेली बरं का, खूप शिकलेली मी. एल होऊन बिलबिल झाली. 4-2 वर्ष जर आणखी शाळात गेली असती तर नक्कीच बालवाडी पास झाली असते. पण आमच्या मामाने सांगितलं बायडे राहुली नको, मास्तराचं शाळेचं वाटणं करून टाकू, म्हणून नाच सोडला. हे आमचे मामा आणि आमच्या ह्यांचे मामा. हे मामा पुढे या, पुढे या मामा. हे सध्या दुबईला असतात बरं का. हे सध्या दुबईला असतात. काय करते दुबईला? दुबईला ह्यांचा खूप मोठा बिझनेस. हो खूप मोठा बिझनेस. तिकडं म्हशी सांभाळायला असतात. आणि हे आमच्या ह्यांचे मामा. मामा सगळ्यांना टाटा करा. हे आमच्या ह्यांचं मामा. हे सध्या अमेरिकेला असतात. तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका. हा यांचा नाईटचा ड्रेस आहे. हे माझे मामा सध्या आमच्या ह्यांचं मामा अमेरिकेला असतात. अमेरिकेला यांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय करते ते? हो खूप मोठा बिझनेस आहे यांचा. कोणता बिझनेस? हे तिकडं केस फुगी विकायला असतात. पण लग्नासाठी मामा उपस्थित राहिले. दोन्ही मामांनी विमान बुक केलं. दोन्ही मामांनी लग्नासाठी विमान बुक केलं, पण घोटाळा असा झाला विमानाचं चाक पंक्चर झालं. त्यामुळे दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत पोहोचले. हे महत्वाचे. दोन्ही मामासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लग्नाला सुरुवात करायची. आणि आमचं हे केरभरी आपलं कारभारी यांचा परिचय करून देते. हे आमचे हे म्हणजे सांगितलं ना, हे म्हणजे कोण? ते म्हणजे हे. यांचा परिचय करून देते. हे आमचे हे. तब्येत बघितली का यांची कशी तब्येत? एखाद्याच्या अंगावर बसली तर एखादं वजन मरल. आमचे हे 2दा कोरोना भारतात आलतं बरं का. 2दा कोरोना भारतात आला पण यांना टच सुद्धा केलं नाही. यांच्या ढेरीकडे बघून कोरोना पळून गेला. यांना तर कोरोना झालंच नाही बरं का. नवरदेवाला तर कोरोना झालाच नाही. त्या कोरोनाला 2दा नवरदेव झालता. अशी आमचे हे. लग्नाला सुरुवात करायची. पाठीमाग अक्षदा पोहोचले का? माग अक्षदा आल्या का? अक्षदा नसल्या आल्या तर कोणी चपला दगड फेकून मारू नका बघा. हॅलो हॅलो. शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेनाद्रि गिरिजात्मकं सुरवरं
विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितं गणपति शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान वाजंत्री बहु गलबलानं करणे. या ठिकाणी लग्न सोहळा पार पडलेला आहे, निर्विघ्नपणे पार पडला. आमच्या लग्नाला श्री संत बाळूमामांचे व कारभारी महाराजांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळं लग्न कधी मोडणार नाही. नवरदेव चांगलाच रंगलाय. लग्न झालं, लग्नानंतर नाव घेण्याची पद्धत असते बरं का. नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. सर्वप्रथम मी लेडीज फर्स्ट म्हणून मी नाव घेईल, नंतर आमचे हे नाव घेतील बरं का. येऊ दे, महत्वाचं ते. राम सरगर यांच्याकडून 51 रुपयाचा आहेर आला या ठिकाणी. नाव घेते का? घेऊ का नाव? घेऊ का नाव? घेते का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. काय नाव? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय व तुमचं नाव काय? काय नाव आहे? काय नाव आहे बाबा? बरं झालं बाई हे मग जुळला, कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव बाबा. काय योग योग आलाय बघा. प्रगती आहे का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. आमचे बबनराव बसले संडासला डोकरानं दिली डुसणी. आईस पैस सासू बसली आईस पैस आणि लाडकी माझी गवळ्याची म्हैस. कसे तुंबली बघा की. काय म्हटले मला? गवळ्याची म्हैस. खरं सांगा मंडळी, कोणी माझ्या भावासारखे, कोणी बहिणीसारखे, कोणी आईसारखे. खरं सांगा, म्हशीसारखे दिसते का हो मी? म्हशीसारखे दिसते? कोण म्हणलो? कर दादा, तुझ्या रानात काय चरायला आलती होय? कशाला हो म्हणतोय? कशी दिसते मी? दिसते का नाही मारुती कार? दिसते का नाही क्रेटा कार? दिसते का नाही BMW? दिसते का नाही MG हेक्टर? आणि हे बघा ना आमचा बिना टालीचा ट्रॅक्टर. कसे दिसते व दिसते का ना ओमिनी कार? आणि हे बघा ना आमचं 3 चाकी टमटम. वाकडा 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 वाकडा. तरी पण मलाच खुशाल म्हैस म्हणतात अहो, पण काळजी करू नका. आता यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते आजी बरं का. काय म्हटले मला? गवळ्याची गवळ्याची म्हैस. आला आला रुकवत रुकवत होता पेडा. आला आला रुकवत रुकवतात होता पेडा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे बबनराव पाकालीचा रेडा. आता मस्तपैकी आणखी एक देवाचं नाव घेते. आधी केली बारशी. आधी केली बारशी. पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिली नाथ महाराजांची आवड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा, मग पहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात मस्त ज्ञानोबरायाचा घोडा. ज्ञानोबरायाच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा चुरा. मग पहिला गोपाळपुरा. गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास. देव आले आसपास. साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवा. महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. बरं का. भेळ मध्ये होता लसूण. बरं का केरभरी.
ओ कॅडबरी भेळमध्ये होता लसूण आणि आमच्या ह्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. हळदुले वाटून वाटीला पाटा, अव हळदुले वाटून वाटीला पाटा आणि अवघुराचा नवरा हळदोली उठा. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, आन चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, आन चला 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 लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, आन चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. आहो हो. नवरा बी गेला आणि टिकली बी गेली. तिचं नाव असं टिकली तर टिकली नाही तर होकली. येऊ दे. सांग ना. मुलीचं लग्न झालं. आलंच वा. लग्न झालं. ज्यावेळी मुलीचं लग्न होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलगी सासरी नांदायला निघते. ज्यावेळी मुलगी सासरी नांदायला निघते त्यावेळेला ती मुलगी आपल्या आईच्या गळ्याला धरून रडायला सुरुवात करते, बापाच्या गळ्याला धरून रडायला सुरुवात करते. सर्व गाव त्या मुलीला वाट लावण्याकरता लग्न मंडपामध्ये जमतं. अगदी छोट्या छोट्या मुलांपासून 4-5 वर्षाच्या लहान लेकरांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाट लावण्याकरता सर्वजण त्या लग्न मंडपामध्ये जमा होतात. सर्व गाव त्या मुलीकडे बघून रडू लागतं. मुलगी आपल्या आईच्या गळ्याला पडते आणि दहे मोकळून रडायला सुरुवात करते, बापाच्या गळ्याला पडते आणि हंबरडा फोडून रडायला सुरुवात करते. हे बघून सगळं गाव रडू लागतं. अरे आई रडली यात काय नवल, त्या पोरीचा बाप सुद्धा रडू लागतो. त्या मंडपातील महिला रडतील यात काय नवल. थोडासा विको द्या. त्या मंडपातील महिला रडतील यात काय नवल दादा. पुरुष सुद्धा त्या दिवशी ढसाढसा रडू लागतो. म्हणून नेहमी सांगत असतो जीवनामध्ये एक तरी मुलगी आपल्याला असली पाहिजे, एक तरी मुलगी असली पाहिजे, त्याशिवाय जीवनामध्ये आनंद नाही. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या, तिच्या जन्माचं स्वागत करा. काही लोक म्हणतात मुलगा पाहिजे, मुलगा वंशाचा दिवा आहे. पण त्यांना माझं सांगणे दादा, मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना तर ती मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे हे आपण विसरलं नाही पाहिजे. म्हणून त्या वंशाच्या दिव्यासाठी ती पंथी विजवण्याचा प्रयत्न कधी करू नका. मुलीला जन्माला येऊ द्या दादांनो. ज्या दिवशी मुलगी सासरी नांदायला निघते ना दादांनो, अरे पहाडासारखा बाप ढसाढसा रडू लागतो. आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाचं अंतकरण कळत नाही. त्या मुलीचा बाप हंबरडा फुडून रडू लागतो. इतर दिवशी कधी रडत नाही बाप, कारण त्याला रडता येत नाही ना, कारण तो गडी आहे. इतर दिवशी जर तो बाप रडला तर लोक म्हणतात अरे गड्यासारखा गडी, आणि बाईसारखा रडतोय हातात बांगड्या भर. रडता येत नाही दादा त्याला, कारण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर असते. कुटुंबाचा प्रमुख असतो. लहानपणी त्याची आई मोरते त्याला रडता येत नाही, त्याचा बाप मोरते त्याला रडता येत नाही, कारण लहान बहीण भावाचा त्याला आधार व्हायचा असतो. जबाबदारी असते, रडता येत नाही. पण त्या बापाची लेक सासरी नांदायला निघू द्या, अरे पहाड्यासारखा दिसणारा बाप मुलगी सासरी वाट लावताना ढसाढसा रडू लागतो. कुणी असू द्या बापगड्या, पहिलवान असू द्या, आमदार असू द्या, खासदार, नवे मुख्यमंत्री असू द्या, पण त्याची लेक सासरी नांदायला निघाली तर त्या बापाला रडू आवरण्याचा प्रयत्न करतो, पण रडू आवरता येत नाही. म्हणून दादांनो एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे. काय असते लेक ऐका दादांनो. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेका वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर पांग बापाच फेडते. जवा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला गळ्याशी धरून
त्यानं टिपूस गाळल सुखी संसाराच तोरण चालली बांधायला आई बापाची लाडाची लेकही चालली नांदायला हे आई बापाची लाडाची लेकही निघाली नांदायला आई बाबाची लाडकी लेकही निघाली नांदाया आई बाबाची लाडकी लेकही निघाली नांदाया डोळ्यात दाटते माया फार असं वेगळती भुईवर आईचा दाटोनी आला उर लेक चालली दूर दूर आईचा दाटोनी आला उर लेक चालली दूर दूर आ सुख दुःखाच्या आडावरती हा हे सुख दुःखाच्या आडावरती पाणी सेंदायला आई बापाची लाडाची लेकही चालली नांदायला हे आई बापाची लाडाची लेकही निघाली नांदायला आई बापाची लाडकी लेकही निघाली नांदाया आई बापाची लाडकी लेकही निघाली नांदाया दादांनो म्हणून इथं बसलेल्या सर्वच मुलांना आणि मुलींना माझी विनंती आहे लाईव्ह चालू आहे जेवढ्या जेवढ्या मुली माझा हा कार्यक्रम पाहत असतील ऐकत असतील त्यांना विनंती आहे आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार दे आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये अक्षता टाकण्याचा त्याला आशीर्वाद देण्याचा अधिकार दे त्याला मोकळं होण्याचा रडण्याचा अधिकार दे कारण आजकाल लव्ह मॅरेज नावाची प्रकरणं वाढली जातात घरंदाज मुली सुद्धा आज पळून जाऊ लागल्यात पळून जाऊन लग्न करू लागल्यात त्यांना माझं सांगणे 21व्या शतकामध्ये जगणारा माणूस आहे लव्ह मॅरेजला विरोध करणारा मी नाही पण दादांनो कुठंतरी सर्वप्रथम आपल्या आई वडिलाचा आपल्या कुळाचा आपल्या खानदानाचा विचार केला पाहिजे गड्या कारण ज्या बापाची मुलगी या समाजातून पळून जाते ना दादांनो त्या बापाला समाजामध्ये तोंड दाखवायचं सुद्धा अधिकार राहत नाही त्या बापाला रडण्याचा सुद्धा तो बाप लायकीचा राहत नाही म्हणून नेहमी सांगत असतो मुलांना आणि मुलींना दोघांना पण सांगत असतो की लग्न आपल्या आईवडिलांच्या पसंतीने केलं पाहिजे बारीक त्याला कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरेल पण आपल्या बापाची आपल्या आईची पसंती कधी चुकीची ठरू शकत नाही कारण आपण नादान असतो आपली पसंती चुकीची ठरू शकते आपल्या बापाची पसंती चुकीची ठरू शकत नाही त्याला कारण अरे आपल्या बापाला कोणी खिशाचा पेन मागू द्या आपल्या बापाला कोणी खिशाचा पेन मागू द्या आपला बाप आपला खिशाचा पेन काढून देताना 10 वेळा विचार करतोय देव का नको देव देव का नको देव आणि जरी पेन दिला ना तर पेनाचं टोपण काढून ठेवतो खिशाला ठेवतो नुसता पेन देतो पेनाचं टोपण देत नाही का पेन वापस आला पाहिजे अरे सदा 5 रुपयाचा पेन खिशातून काढून देताना बाप 10 वेळा विचार करतो आपला काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असेल हा विचार आजच्या मुलांनी आणि मुलींनी केला पाहिजे आई बापाची लाडाची लेकही चालली नांदायला ए आई बापाची लाडकी लेकही चालली नांदाया आई बापाची लाडकी लेकही चालली नांदाया सेज मंडपी दोघे जनार्दनी नाचती भोगे लग्न हा माणसाच्या जीवनातील सर्वात महत्वाचा आनंदाचा क्षण असतो लग्न प्रत्येकाचे होत असतं हो लग्न नाथ महाराज म्हणतात कोणाचं लागलं लग्न लागणार कोणा दोघांचं लग्न लागलं तर महाराज म्हणतात जीवाचं लग्न लागलं शिवाशी आणि जोपर्यंत जीवाचं लग्न त्या शिवाशी होऊ लागत नाही तोपर्यंत या जीवाची सुटका होत नाही म्हणून सेज मंडपी दोघे ती दोघे एका जनार्दनी नाचती भोगे यानंतर सुंदर या ठिकाणी गवळण होईल त्याच्यानंतर आणखी भरपूर कार्यक्रम शिल्लक आहे मला आमच्या अर्जुन दादा कारंडे साहेबांचा आवाज शरद पवार साहेबांचा आवाज दादा कोंडकी येतात थोडे आवाज सर्वांचे पण ह्या भारुडात नाही याच्या नंतरच्या भारुडात जे युट्यूबला फेसबुकला टीव्ही चॅनलला जे कार्यक्रम खूप गाजला याच्यानंतर तो कार्यक्रम या ठिकाणी कोणी सुद्धा उठून जायचं मग पाहिला पाहिला नंदाचा नंदन
तेने वेधियले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हे बघा सर्व श्रोत्यांना विनंती आहे मेन कार्यक्रम अजून पाठीमाग आहे कृपया कोणी उठू नये हा आजचा दिवस उद्या नाही तो फक्त आजच आहे हो तेने वेधियले मन तेने वेधियले मन तेने वेधियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदन गोधनेचा आनंदे नाचत गोधने तारी हो गोधने तारी आनंदे नाचत गोधने आनंद नाचतो करी काला दही भात करी काला दही भात करी काला दही भात पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो एका जनार्दनी लडी बाळ बाळताना एका जनार्दनी लडीवाळ बाळताना एका जनार्दनी लडी बाळ बाळताना लडी बाळ बाळताना हो हो एका जनार्दनी लडी बाळ बाळताना एका जना एका जना एका जना एका जना एक जन एक जन हे जन एका जनार्दनी लडी बाळ बाळताना
गोपाळाचे खेळे काना कुंज मन खेळे काना खेळे कुंज म्हणा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन श्री राधेंद्र गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे हरी बोल. बसलेले मंडळी सर्वांनी भजन करा. हो गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे हे राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. हॅलो हॅलो द्या थोडासा आवाज. हॅलो चला बेस्ट टच करायला. वाडगे माय आणि केसरी फणीगे मैना काळी पोत मनीगे केसरी फणीगे मैना काळी पोत मनीगे फणीग मैना काळी पोत मनीगे हा केसरी फणीगे मैना काळी पोत मनीगे आ काळी पोत घे मन्याला आयुष्य मागते धन्याला काळी पोत घे मन्याला आयुष्य मागते धन्याला आ ये ग शोभा सुबाये ये ग शोभा सुबाये तुझ्या बबीला कानाचा जुबा घे तुझ्या बबीला कानाचं घे कानाचं मुकुट घे हा ये ग हौसा कौसा ये ग हौसा कौसा ये तुझ्या लेकीला केसाचा पिना घे लेकीला केसाचा पिना घे तुझ्या लेकीला केसाचे पिना घे अग आदली भर जोंधळ दे आदली भर जोंधळ दे तुझ्या बाळाला जायचं काजळ घे तुझ्या बाळाला जायचं काजळ घे तुझ्या बाळाला जायचं काजळ घे आणि केसरी फणीग मैना काळी पोत मनी घ्या केसरी फणीगे मैना काळी पोत मनी आ वाडगे मा यसुया गे बिबगे काळी पोत गे डिस्कोच मनी गे मग अय्या दादा दादा चप्पल सापड नका हे पिंटेचं पप्पा चप्पल सापड नका उचल की दुसऱ्याची वाडगे माय यसुया गे बिबगे काळी पोत गे डिस्कोच मनी गे वाची फणी गे चहाची गाळणी गे आंधळीला आरसा गे टकलीला कांगवा गे ये सुतळी गे बांबू गे गुलाल गे 3.5 मीटर कापाड गे नसतील खांदे करीत ते पण घे सोबत घेऊन फिरते वाड 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 ये वाडगे माय भामाबाई वाडगे माय यशोदाबाई वाडगे माय ये रखमाबाई वाडगे माय ये शांताबाई वाडगे माय ये वाडकी अक्का वाडकी मावशी नुसतं टक्का मका बघती नुसते लेकराचा फोटो काढते नुसते लेकराचा फोटो काढून काय लेकराचं पोट भरणार आहे का वाड 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 अर्धीभर भाकर वाड गरगट पिठलं वाड तुला सुया देते बिब देते दोरा देते तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळ देते बस कवर बी खेळत गबय तुला
बुरगुंडा होईल ग ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बये तुला बुरगुंडा होईल ग बये तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग तुला तुला बुरगुंडा 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 होईल ग गबय तुला बुरगुंडा होईल गबय तुला बुरगुंडा होईल गबये तुला बुरगुंडा होईल ग बये तुला बुरगुंडा होईल ग वाडगे अनादि सिद्ध नवल झाले प्रेमाची कुंकू भाळी लाविले सद्भक्ती बोराटी हाती धरिले सानंद कुरकुला घेऊन शकून सांगवाले अजय सिस्टीम वाला दादा लय बघतो माझ्याकडे लाईन मारतोस आवडलेलं दिसते वाटत लग्न झालं तुमचं लग्न झालं का लग्न करून पश्चाताप झाला करता का माझ्यासोबत अहो 2024 ची वापर आहे बघा 2024 ची ऑफर आहे दौडू नका एकावर एक फ्री मोबाईलवर सिम कार्ड मोफत पापलटा टाकल कार्टीनं बापाला ओळखलं बघा ही काही साधी भिकारी नवं बरं का ही काही साधी भिकारी नाही कारण मागच्या महिन्यामध्ये मला पाहिलं आपल्या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी मला पाहायला आले खोटं सांगत नाही मोदीजी मला पाहायला आले बरं का आणि मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले मोदी साहेब बेस द्याला मोदी साहेब मला म्हटले मित्रों मेरे प्यारे भारतवासियों भाई और बहनों मैं इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे 125 करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया मेरा दास कमल का फूल खिल गया है मोदींना म्हटलं मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही जमायचं मी या बाबांना शब्द दिला माझ्या भरोश्यावर तसेच बसले आणखी हो मोदी साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेब आले पवार साहेब खूप कमी करा तर साधा आवाज वाढवा पवार साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले बरं का आवाज आवडला तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण त्याचा पुढचा आवाज टाळ्याशिवाय निघत नाही पवार साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून शरद पवार साहेब मला म्हणतात पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते बरं का तसा आवाज निघत नाही पवार साहेब मला म्हटले हजाची कादे इथं जवळ माझे सर्व कार्यकर्ते तसेच समस्त कार्यकारी मंडळी हजा शिकारी असं सांगायचे प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो परंतु काही काही बादराच्या पाठीमागे 2-2 स्त्रियांचा हात असतो त्या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की माझी पाठीशी या भिकारी बाईचा हात असावा अशी या बाईला या ठिकाणी वरची करता या ठिकाणी माझे राहिलेले दोष संपवतो जय जय महाराष्ट्र हो पवार साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहिलं दादा कोंडकी आले आणि माझ्याकडे बघून त्यांच्या मावशीला दादा कोंडके म्हणाले ए मावधे ए मावधे अगं गावामध्ये काय देत नाही भिकारी बाई अगं मावधे त्या बाई सोबत लगीन करतो लगीन तिला राणी पण देतो राणी मग म्हणलं दादा ओ दादा तुमचं नाव दादा म्हणलं आपलं लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला काय नाव हाक मारायची दादा इकडे या दादा तिकडे जा त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन लिहा राखी बांधते विषय क्लोज दादा कोणके गेले आणि त्याच्यानंतर मला पहिला राजकुमार आले आणि गळा खाजवत नेहमीच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हटले राजकुमार जानी ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से बंदा डरता है अपने बीवी की मार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा वो सिस्टम भी हमारी होगी और यानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे
मला म्हातारं बिघडलं का काय. त्याच्यानंतर मला पहिला नाना पाटेकर आलते. नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे बघून क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हटलं नाना पाटेकर. एवढंच म्हणले. बेस बेस कर. नाना पाटेकर आले आणि मला एवढंच म्हणले. सगळे शेवटी मला पहिला सलमान खान आला. सलमान खानला कुठं तर निघते. सलमान आला, मला म्हटलं हे बघ आपण दोघं लग्न करू. सलमानला म्हटलं सलमान नाही जमायचं. हो, कारण माझ्या आईनं सांगितलं कुठं बी पण कोणाला होय म्हण नको. तो म्हटला हे बघ आता लग्न करील तर तुझ्याशीच करील. मी म्हणलं सलमान नाही जमायचं. तो म्हटला का नाही जमायचं. मी म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर. तू माझ्या आजीला पाहायला आलतास. आणखीन तसाच असतो. म्हणलं हे बघ आता लग्न करील तर तुझ्याशीच कर नाही तर तसाच राहील. मी म्हणलं तसाच राहा. आणखीन तसाच हिंडतोय. पण त्याला नाही मेळ खाऊ दिला. पण सिस्टीमवाला तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला नाही नाराज करत. तुमच्यासोबत थोडं का होईना लग्न करून जाते. कच्छ मच्छवर हा नरसिंह रूपिणी भक्ता लागी स्तंभ फोडोणी भक्ता लागी अवतरुणी करकटी उभी राहिली सीमा. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. हा बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. तुला बुरगुंडा होईल. मला बी होईल तुला बी होईल. तुला बी होईल मला बी होईल हिला बी होईल तिला बी होईल. तुला बी होईल मला बी होईल हिला बी होईल तिला बी होईल. तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल त्याला बी होईल. तुला बी होईल मला बी होईल हिला बी होईल तिला बी होईल. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. वाडगे दादा बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो तरी काय. शब्दाचा अर्थ घेतला तुला अर्थ म्हणतात तुला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान होईल. मग हे ज्ञान झालं कोणाला तर हे ज्ञान झालं संत बाळू मामांना. कारण देवाच्या प्राप्तीचं ज्ञान देवाच्या ईश्वरात प्राप्तीचं ज्ञान हेच माणसाच्या सोबत तिला येतं. म्हणून महाराज म्हणतात ज्ञानच नावाचा बुरगुंडा झाला. आळंदीच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला संत ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा झाला. हाच बुरगुंडा देहूच्या कणकई आणि बोलवा यांच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. हाच बुरगुंडा राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. म्हणून महाराज म्हणतात अशी मुलं जन्माला यावी. इतिहास घडणारी पिढी इतिहास रचणारी मुलं तुमच्या आमच्या पोटी जन्माला यावी. म्हणून त्यासाठी महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा पोटी जन्माला आला पाहिजे. त्यासाठी मुलांवर संस्कार केले पाहिजे. संस्कार ही काळाची गरज बनत चाललेली पहा. कारण आजकालची छोटी छोटी मुलं 15-16 वर्षाची पोरं आहेत व्यसन करू लागलेत. त्यांच्या तोंडाकडे बघितले तर त्यांचे तोंडाचे दात खराब झालेले असतात. 15-16 वर्षाचा पोरगा आणखीन तोंडावर नीट मिशी सुद्धा फुटली नाही अशी मुलं आजकाल व्यसन करू लागले दादानो. 15 वर्षाचं पोरग तंबाखू खाते. 16-17 वर्षाचं पोरग गुटखा खाते. 17-18 वर्षाचं पोरग दारू पिते दादानो. गांजा ओढते. कुठे गेलाय आपला महाराष्ट्र. कुठे गेली भारतीय संस्कृती. हे म्हणून नेहमी सांगत असतोय भल्या माणसा अरे तंबाखू कसली खातोय. हिम्मत आहे ना काजू खा बदाम खा खारीक खा खोबरं खा. अरे व्यायाम कर ताकद कमवणं. पण म्हणतो महाराज खोबरं कुठं खायला परवडतोय. खोबरं 200-250 रुपये किलो आहे. बदाम 700 रुपये किलो. काजू 800 रुपये किलो आहे. 700 रुपये किलोचा काजू खाणार नाही. 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही. मग 25,000 रुपये किलोचा गू खाईल. काय खाईल हे गू. मी काय वाईट सांगत नाही वाईट बोलत नाही. त्याचं नावाचं पहा पोरांनो काय नाव आहे गू ट खा. काय नाव आहे गू ट खा. खाणाऱ्याला म्हणाव फक्त मधला ट काढ. काय होते खुशाल खा म्हणाव. पुढे मध्ये फिल्टरून आणलाय. अरे इडी हळद. अरे इकडे आमचा भारत चंद्रावर गेला. अरे इकडे आमच्या भारत देशानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली. आणि इकडे आमच्या याच पोरांना या देशातील या तरुण पोरांना काय खावं काय ल्यावं आणि काय प्यावं याचं भान सुद्धा उरलं नाही. म्हणून महाराज म्हणतात अरे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. कशाला दारू पितोय. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा. दारू कसली पितोय. सकाळी प्याला संध्याकाळी उतरती. रात्री प्याला सकाळी उतरावं लागते पुन्हा दुसऱ्या दिवशी प्यास लागते. कशाला पितोय असली. उतरणारी नशा करू नको मग चढणारी नशा कर. जी नशा केली माझ्या ज्ञानोबाने तुकोबाऱ्यांना जी बाळूमामाने नशा केली आयुष्यभर दादा नो उतरले नाही. त्याला म्हणायची कोणती नशा आहे का. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा रात बीती सुबह उतर जाएगी.
जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात बीती सुबह उतर जाएगी। तू एक बार हरिनाम का प्याला पी के तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी। उतरणारी नशा कसली करताय, एकदा टाकली अविनापरी त्याला नशा म्हणतात. म्हणून भल्या माणसा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा. अरे बायको लेकरो भिकेला लावली सोडून काम धंदा, बायको लेकरो भिकेला लावली सोडून काम धंदा, धंदा धंदा. अरे दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा. आहो हो आहो या दारूचा नाद लय वाईट, आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताईट. आहो याला वर जाण्याची लई घाई, आणि सकाळी 5 वाजताच गेला बाई. आहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई, आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही. त्याची बायको रडती धाई धाई, मला मुंबईला नेतो म्हणला होता, दादा कोंडक्याचा पिक्चर धावतो म्हणला होता, लेकरा बाळांना कपडे घेतो म्हणला होता. आणि कसा विसरून गेला वादा, अहो कसा विसरून गेला वादा. अरे दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा. अरे आरडून वरडून डोकं आपटून सांगतोय हा गोविंदा, आरडून वरडून डोकं आपटून सांगतोय हा गोविंदा, गोविंदा गोविंदा. दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा रे नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा, अरे दादा नको लागो दारूच्या नादा. म्हणून दादा कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका, ज्यानं आपल्या आयुष्याची राख रांगोळी होईल असं व्यसन कधी करू नका. सुंदरपैकी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आळंदी पंढरपूरची वारी करतात. हो तू म्हणता महाराज आम्हाला गळ्यामध्ये माळ घालायला नाही जमणार, नाही पंढरपूरला जाता येणार, नाही आम्हाला बाळूमामांच्या दर्शनाला येता येणार. त्यांना माझं सांगणे भल्या माणसं, जीवनात काही नाही करता आलं तरी नको करू, पण एक गोष्ट मात्र नक्की कर, आपल्या मायबापाची सेवा कर, मायबापाला सांभाळ, बस एवढं कर. देवाची सेवा केल्यासारखं दादा, म्हणून मायबापाची सेवा करा. कारण आजकाल या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागली दादा. तालुक्यागणिक वृद्धाश्रम झालेत. सांगायला लाज वाटते, या भारत देशामध्ये श्रावणबाळ जन्माला आला, पुंडलिक जन्माला आला, त्याच देशामध्ये आज वृद्धाश्रम निर्माण होत आहेत. म्हणून दादा कुठंतरी आईवडील सेवा, आईवडिलांची सेवा करण्याची गरज आहे दादा. प्रत्येकानं आपापल्या मायबापाची सेवा करा. महिलांना सर्वांना विनंती आहे, महिलांना विनंती आहे, आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा. पंढरपूरला जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. अरे कशाला जाता दूर, घरी असता पंढरपूर. घरातला जर विठ्ठल आणि रुक्मिणी जर तुमची मायबापाची सेवा केली तर त्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा केल्यासारखं दादा. पण आज काळामध्ये बदलता काळ दादा, धावता काळ आहे, लोक मायबापाची सेवा करायला विसरले दादा. शहरातून 50-50 हजार रुपयाचं कुत्रं विकत आणतील, त्याला पाळतील, पण मायबापाला सांभाळणार नाहीत. कुत्रे आज लोक कुत्र्यासोबत फिरायला लागलेत, माणसासोबत फिरायला लाज वाटते लोकांना. हो कुत्र्यासोबत फिरतात. 50,000 रुपयाचं कुत्र एवढं एवढं असतं टॉमी, त्याचं नाव टॉमी असतं. हो एवढं एवढ्या टॉमी सोबत फिरतात. माणसं आईवडिलाला सांभाळतात दादा. त्या कुत्र्याला खाण्याकरता 50,000 रुपयाची बिस्किट आहेत. पण मायबापाला खाण्यासाठी भाकरीचा तुकडा नाही. त्या कुत्र्याला रोज साबण लावून शॅम्पू लावून आंघोळे, पण मायबापाला कधी शॅम्पू नाही, मायबापाला कधी साबण नाही दादा. त्या कुत्र्याला फिरण्याकरता फॉर्च्युनर गाडी, BMW, ऑडी, मर्सिडीज मध्ये कुत्र फिरते, पण मायबापाला राहायला सारं झोपडं सुद्धा नाही. काय दयनीय अवस्था आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादा, अरे त्या कुत्र्याला कितीही रुपयाची बिस्किट खाऊ घाला, ते कुत्र एक ना एक दिवस तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. परंतु जन्माला त्या मायबापाला नुसता भाकरीचा तुकडा असा फेकून जरी वाढला ना, तर ते मायबाप तुम्हाला मरेपर्यंत आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही दादा. एवढा अधिकार आहे त्या मायबापाचा. म्हणून मायबापाची सेवा करा. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभा केले, एवढी ताकद मायबापाच्या चरणामध्ये आहे. मायबापाच्या सेवेमध्ये त्यांच्या चरणाची सेवा करा. या ठिकाणी भरपूर वेळ झाला.
म्हणून मायबापाची सेवा करा, कारण जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही, बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही, मेल्यानंतर त्यांची किंमत कळू लागते. एक सांगू का तुम्हाला, जिवंतपणे बापाची सेवा करा, मेल्यानंतर तुम्ही किती बुंदी लाडूच्या पंक्ती बसवल्या काय, किती गावाला गोडधोड जीव घातलं काय, दादांनो काहीच उपयोगाला येणार नाही, काहीच त्यांना आनंद होणार नाही. म्हणून मायबापाची जिवंतपणे सेवा करा. ढगाआड गेलेला सूर्य परत पाहायला भेटतो दादांनो, पण माती आड गेलेले मायबाप पुन्हा पाहायला भेटत नाहीत. म्हणून जशी आई वारली त्याला विचारायचं आई गेल्याचं दुःख काय असतं. वासराले चाटती जेव्हा गाय, एका लहान लेकराची आई गेली, लहानपणी त्याची आई गेली, त्याला विचारायचं दुःख काय असतं, आई गेल्याचं दुःख काय असतं. जिकडं तिकडं त्याला आई दिसू लागते. नुकताच एका जन्म देणारा, नुकत्याच एका गायीनं एका वासराला जन्म दिला होता. त्या मुलानं त्या गायीकडे बघितलं आणि ते वासरू त्या गायीकडे बघून, त्या वासराकडे बघून त्याला आपल्या आईची आठवण झाली आणि तो पोरग म्हणू लागलं, हंबरून वासराले साठती जेव्हा गाय, आणि तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, हो दिसती माझी माय, हंबरून वासराले. हो आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताणा, दुष्काळात मायेच्या माझ्या आटला होता पाना. गरिबीचं दुःख काय असतं आई बापाला विचारा, खूप वाईट दुःख असतं. दुष्काळात मायेच्या माझ्या आटला होता पाना, पिठामंदी हो पिठामंदी, पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, हो हंबरून वासराले साठती जेव्हा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. काट्या कुट्या याचा याला माय जाय राणी, पायात नस वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्या हे काट्या कुट्या, काट्या कुट्या लाई तिचं मानत नस पाय, तवा मला काट्या मंदी दिसती माझी माया, हो हंबरून वासराले साठती जेव्हा माय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी. शेवटची ओळ म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी ओटी, आहा पुन्हा पुन्हा जन्म माये घ्यावे तुझे पोटी, तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, हो हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले आई मध्ये दिसती माझी माय, हो हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, मायामध्ये दिसती माझी माय. म्हणून मायबापाच्या जिवंतपणे येण्याच्या योगाला परत आपले कारभारी बापू या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सुंदर नियोजन केलं. उत्कृष्ट कार्यक्रमासाठी स्पेशल साऊंड सिस्टीम बोलवली. म्हणून एकदा परत आपल्या सर्वांचे लाडके कारभारी एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी माझा कार्यक्रम 5 मिनिटं बसा, उठायचं नाही कोणी. बाळूमामांच्या नावानं चांग भलं असा जय जयकार झाल्याशिवाय कोणी सुद्धा जागा सोडायची नाही. सर्वांनी प्रेमानं अगोदर भजन करायचं आहे. अहे विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा जय हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मावश्या चांगलं भजन करत होत्या माझं लक्ष बरं का पण काय काय मावश्या तिथल्या तिथे असं करत होत्या सर्वांनी चांगलं भजन केलं सगळे बोलण्याच्या ओघामध्ये करा शब्द वाकडा तिकडा चुकीचा गेला असला वडिलांच्या अंतःकरणानं माफ करा तुमच्या लेकरासारखा तुम्ही माझ्या मायबापासारखे बरोबर बोललो का महाराज बरोबर बोल काल घोटाळा झाला काल पुण्यात कार्यक्रम होता बोलता बोलता उलट झालं मी म्हटलं सज्जन हो बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा गेला असेल वाकडा तिकडा गेला असेल मला माफ करा तुम्ही माझ्या लेकरासारखे मी तुमच्या बापासारखं उलट झालं तानू तानू हाणलं लोकांनी म्हणून चालताना पाय घसरला तर जास्त नुकसान होत नाही मी म्हणतो एखादा हाड फ्रॅक्चर होईल हात फ्रॅक्चर होईल पाय फ्रॅक्चर होईल 2-4 महिन्यात कव्हर होईल पण बोलताना जर जीभ घसरली शब्द घसरला कव्हर होत नाही केवढा मोठा मुख्यमंत्री असू द्या राजीनामा देण्याची वेळ त्याच्यावर येते म्हणून काही बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं केव्हा पण चांगलं म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये करा शब्द वाकडा तिकडा चुकीचा गेला असेल आई वडिलाच्या अंत करणारा माफ करा तुम्ही माझ्या आईसारखेत वडिलासारखेत मी तुमच्या लेकरासारखं आहे कोणाला 4 लेकरं असतील त्यानं मला 5वं लेकरं समजून माफ करा काय हरकत आहे कोणाला 3 असतील त्यानं मला 4थं समजा कोणाला 2 असतील त्यानं मला 3रं लेकरू समजा कोणाला 1 असेल त्यानं मला 2रं लेकरू समजा कोणाला काहीच नसेल त्यानं मला दत्तक घ्या मला दत्तक घ्या तुमचा सगळा 7-12 उतारा माझ्या नावाचा करा तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करा आणि तिकडच मरा असं म्हणणार नाही गोड समाज या ठिकाणी वा 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 जिकडे बघावं तिकडे माणसंच माणसं वरून कुठं बी दगड हल्ला ना कोणाच्या टकोऱ्यात पडून एवढी गर्दी एवढे लोक येताना मला अर्धा तास लागला इथून इथपर्यंत येण्यापर्यंत एवढं ट्रॅफिक एवढ्या गाड्या वा 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 फक्त काही भावी भक्तांनी मोटरसायकल आहे रस्त्यात लावल्या होत्या आडव्या त्याच्यामुळं आम्हाला बी थोडा यायला उशीर झाला म्हणून या ठिकाणी परत सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो एवढा मोठा समाज आहे म्हणून तुमच्या सर्वांचं भाग्य आहे तुमच्या सोबतच माझं सुद्धा भाग्य आहे की तुम्हाला सर्वांनी बाळूमामांनी पदरामध्ये घेतलं जातो हे तुमचं आमचं भाग्य किती भाग्याचे माणसं तुम्ही आम्ही बाळूमामांचं दर्शन तुम्हाला आम्हा सर्वांना घडतंय म्हणून एकदा सर्वच या ठिकाणी उपस्थित जमलेल्या सर्व भाई भक्तांनी या ठिकाणी दंडवत घालतो परत लाईट साऊंड सिस्टीम कॅमेरामन टाळकरी माळकरी माझ्यासोबत आले सर्व गुणीजन कलाकारांचं आणि या पालखी सोहळ्यामध्ये जे काही माणसं या ठिकाणी सेवा करतात सर्वच सेवकऱ्यांचं परत एकदा पूज्य कारभाऱ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतोय अहे बाळूमामाच्या नावानं चांगवल बोला 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 मामाच्या नावानं चांगवल बोला बाळूमामाच्या नावानं चांगवल बोला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ज्ञानेश्वर माऊली दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडे घेतली माझे सर्व जोडी नरगे मुक्ती दर संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी तुकाराम 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 देव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की